असे काही सिनेमे असतात जे आपल्याला पहिल्या फ्रेमपासूनच भारावून टाकतात आणि हा सिनेमा जो आहे ना तो त्याच प्रकारातला आहे. तर नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी रिव्ह्यूवर. आणि आज आपण बघतोय एका बहुचर्चित मराठी चित्रपटाचा रिव्ह्यू. चला आता मग सुरुवात करूया. तर मंडळी, राम खाटमोडे दिग्दर्शित एक नवीन मराठी चित्रपट आलेला आहे आणि या चित्रपटाचं नाव आहे नवरदेव BSc ॲग्री. राम खाटमोडेंबद्दल जर सांगायचं झालं तर त्यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलेलं आहे. तुम्हाला जर माहिती असेल तर सरला एक कोटी असेल, मुळशी पॅटर्न असेल किंवा देऊळ बंद असेल यांसारखे चित्रपटामध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलेल्या राम खाटमोडेंचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. आणि या चित्रपटामध्ये शेतकरी हा ब्रँड असतो आणि तो ब्रँडच राहणार यासाठी त्यांचा जो काही प्रयत्न आहे तो आपल्याला दिसून आलेला आहे. तर अशी या चित्रपटाची कथा ही एक वेगळी आहे आणि तीच आता आपण बघणार आहोत. तर आता आपण या कथेविषयी बोलूयात. या चित्रपटातील कथा चालू होते एका गावापासून आणि या गावामध्ये राजवर्धन नावाचा तरुण आपली BSc ॲग्रिकल्चरची डिग्री घेऊन आपल्या गावी परत येतो आणि परत आल्यानंतर आपल्या 30 एकरमधील काही जागेचा वापर करून तिथे पॉली हाऊस उभारतो आणि त्यामध्ये विविध प्रकारचे शेतीमधील प्रयोग तो तिथे करायला लागतो. तर राजवर्धन हे जे पात्र आहे ते साकारलेलं आहे क्षितिश दाते याने. राजवर्धनचं कुटुंब असतं ते एक सदन मध्यमवर्गीय प्रकारातलं असतं आणि त्यामध्ये ते शेती हा एक त्यांचा प्रमुख व्यवसाय असतो. घरातील इतर गोष्टी व्यवस्थित असल्या कारणाने आता घरातील मंडळी जी असतात त्यामध्ये भाऊ म्हणजेच मकरंद अनासपुरे, हे राजवर्धनचे वडील व त्याची आई हे दोघं जण मिळून आपल्या मुलाच्या विवाहासाठी स्थळ पाहू लागतात. आणि ते स्थळ पाहत असतानाच मुलाचा जो मामा असतो तो बऱ्याच प्रकारच्या स्थळांना घेऊन येत असतो. पण ही जी मुलींची स्थळं असतात ती पाहायला जात असताना बरेचसे असे प्रसंग घडत असतात. मुलगा हा शेतकरी असतो आणि BSc ॲग्रिकल्चर त्याचं झालेलं असतं. बरीचशी अशी स्थळं असतात ती शेतकरी म्हणून, मुलगा शेतकरी म्हणून नाकारली जातात. आणि राजवर्धन जो असतो तो खूप उत्सुक असतो लग्नासाठी. गुडघ्याला बाशिंग बांधलेलं असतं आणि त्यासोबत त्याचे काही मित्र देखील दाखवलेले आहेत आणि ते देखील आपल्या मित्राचं चांगलं व्हावं, आपल्या मित्राचं लग्न लवकर व्हावं म्हणून ते झटत असतात. तर असे हे जे मित्र आणि राजवर्धनचं कुटुंब बऱ्याच ठिकाणी मुली पाहायला जातात. मुलींचे होकार येतात पण मुलींच्या काही अटी असतात आणि अटी असतात की शहरामध्ये नोकरी, हुंडा असतो, बरेचसे प्रकार असतात जे तुम्हाला चित्रपट पाहताना कळतील. आणि त्या एकंदरीत स्थळ पाहण्याच्या ह्याच्यामध्ये एक मुलगी राजाला आवडते आणि ती मुलगी असते सुकन्या. आणि ती सुकन्या देखील एका शेतकऱ्याची मुलगी असते. त्यांचा देखील व्यवसाय शेतीच असतो. ती स्वतः BEd झालेली असते आणि तिला पाहण्यासाठी देखील बरीच स्थळं येत असतात. आणि या सगळ्या प्रकारामध्ये ज्या प्रकारे राजवर्धन मुली पाहण्यासाठी जात असतो त्याच प्रकारे सुकन्याच्या घरी देखील विवाहांची स्थळं येत असतात. आणि त्यामध्येच एक नोकरी करणारा पोलीस सब इन्स्पेक्टर देखील येतो आणि त्यांची देखील पसंती होते. त्याच्यामुळे राजवर्धनला देखील मुलगी आवडते आणि त्या पोलीस सब इन्स्पेक्टरला देखील मुलगी आवडते. तर यातूनच एक तिढा निर्माण होतो. यातूनच शेती वर्सेस नोकरी असा एक प्रकार आपल्याला चित्रपटात पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये शेतकरी मुलगा बाजी मारतो की पोलीस सब इन्स्पेक्टर बाजी मारतो आणि कोण सुकन्याशी लग्न करतो या सर्वांचा जो काही प्रवास दाखवलेला आहे तो या चित्रपटामध्ये दाखवलेला आहे. या चित्रपटाची मी कथा खूप थोडक्यात तुम्हाला सांगितली. चित्रपटामध्ये बरेचसे असे मुद्दे आपल्यासमोर मांडलेले आहेत जे की शेतकऱ्यांच्या जीवनावरती जे काही चित्रपट झाले ते बऱ्याचशा चित्रपटामध्ये असे मुद्दे दाखवले नव्हते. असे हे त्यांच्याशी निगडीत जे काही प्रमुख प्रश्न आहेत शेतकऱ्यांच्या आयुष्यातील ते आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळतात. तर असा हा सिनेमा प्रत्येकाने आवर्जून पाहण्यासारखा आहे. त्याच्यामुळे हा चित्रपट तुम्ही सिनेमागृहात जाऊन नक्की बघायला हवा. चला तर आपण या कलाकारांविषयी बोलूयात. या चित्रपटातील सगळ्यात महत्त्वाचं आणि मेन जे पात्र या चित्रपटात साकारलेले आहे ते म्हणजे BSc ॲग्रिकल्चर झालेला मुलगा, तो आहे राजवर्धन हे पात्र. ते साकारलेले आहे क्षितिश दाते याने. क्षितिशच्या कामाबद्दल आपण जर सांगायचं झालं तर तुम्ही बऱ्याचशा चित्रपटांमध्ये क्षितिशला पाहिलेलं आहे. मुळशी पॅटर्नमध्ये देखील पाहिलेला आहे. आता रिसेंटली आलेला धर्मवीरमध्ये देखील तुम्ही पाहिला असेल. उत्तम अभिनेता आहे तो जो काही ठसकेबाज गावकरी जी काही बोलीभाषा लागते, जी काही देहबोली लागते ती सर्व त्याने या चित्रपटात आपल्यासमोर मांडलेली आहे. त्याने देखील या चित्रपटासाठी बरीच मेहनत घेतली असणार. त्यांनी आपल्या उत्तम अभिनयाने या चित्रपटाला 4 चांद लावलेले आहेत. त्याच्यामुळे क्षितिश दादेचा जो अभिनय तो पाहण्यासारखा आहे. बऱ्याच दिवसानंतर एक लीड रोलमध्ये आपल्याला तो पाहायला मिळतो आणि त्यांनी खरंच त्याची जादू आपल्याला या सिनेमात दाखवलेली आहे. दुसरं जे महत्त्वाचं पात्र या चित्रपटातील ते म्हणजे भाऊंचं. आणि भाऊंचं जे पात्र केलेलं आहे
म्हणजेच राजवर्धनच्या वडिलांचं पात्र साकारलेलं आहे मकरंद अनासपुरे यांनी. मकरंद अबांबद्दल जर बोलायचं झालं तर इतका दांडगा अनुभव आहे या चित्रपटसृष्टीतला, या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी बरीचशी अशी कामं केलेली आहेत. त्याच प्रकारचं एक लक्षात राहणारं काम त्यांनी या चित्रपटात केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचं जे काही कॉमेडी टायमिंग आहे, त्यांचे जे काही पंचेस आहेत ते आपल्याला पाहण्यासारखे त्या चित्रपटामध्ये. सो त्यांनी देखील कमाल अभिनय केलेला आहे या चित्रपटामध्ये. तिसरं अजून एक महत्त्वाचं पात्र या चित्रपटातील ते म्हणजे आपली सुकन्या. आणि हे सुकन्याचं जे काही पात्र साकारलेलं आहे ते साकारलेलं आहे प्रियदर्शनी इंदलकर हिने. प्रियदर्शनीला आपण बऱ्याच चित्रपटांमध्ये आत्ता रिसेंटली पाहत आलेलो आहोत. तिचा जो अभिनय आहे तो प्रत्येक चित्रपटामध्ये फुलतच गेलेला आहे आणि त्याच्यामुळे गावाकडची एक साधी मुलगी सहजतेने तिने जो काही तिचा हा अभिनय साकारलेला आहे तो पाहण्यासारखा आहे. तिला देखील तिच्या अभिनयासाठी मार्क द्यावे लागतील. ती देखील लक्षात राहते तिच्या उत्तम अभिनयासाठी. अजून जी काही पात्र आहे त्या चित्रपटामध्ये त्याच्यामध्ये नेहा शितोळे आहे. नेहा शितोळेने राजवर्धनच्या वहिनीची भूमिका साकारलेली आहे, ती देखील लक्षात राहते. छोटीशी भूमिका आहे पण तिने ती रंगवलेली आहे. रमेश परदेसी असतील, त्यांनी देखील राजवर्धनच्या भावाची भूमिका साकारलेली आहे. तर असं हे छोटं कुटुंब दाखवलेलं आहे. सोबतच अजून एक लक्षात राहणारं पात्र या चित्रपटामध्ये ते म्हणजे गार्गी फुले यांनी राजवर्धनच्या आईची भूमिका साकारलेली आहे. त्या देखील लक्षात राहतात त्यांच्या सासूबाईंच्या एका वेगळ्या अदाकारामुळे. लास्ट बट नॉट लिस्ट या चित्रपटात अजून जे काही छाप सोडतो तो म्हणजे तानाजी गलगुंडे. त्याने सनी हे पात्र साकारलेलं आहे. राजाच्या मित्राची भूमिका त्यांनी या चित्रपटात साकारलेली आहे. तो देखील त्याच्या स्क्रीन प्रेझेन्ससाठी आहे, त्यासाठी तो लक्षात राहतो. अजून जर इतर कलाकारांबद्दल जर बोलायचं झालं तर विनोद वानवे, राजवर्धनचा तिसरा मित्र म्हणून विनोद वानवे यांची भूमिका लक्षात राहते. संदीप पाठक यांनी देखील लक्षात राहणारी छोटीशी भूमिका आहे. अनिरुद्ध खुनवड, प्रवीण तरडे यांनी देखील नाना ही भूमिका साकारलेली आहे. आणि हार्दिक जोशी ज्याने पोलीस सब इन्स्पेक्टर हे पात्र रंगवलेलं आहे तो देखील लक्षात राहतो त्याच्या त्या उत्तम अभिनयासाठी. का पाहावा. हा चित्रपट पाहण्याचं सगळ्यात महत्त्वाचं जे कारण आहे ते म्हणजे या चित्रपटातील सर्वच कलाकारांचा अभिनय. कुठल्याही कलाकाराचा अभिनय आपल्याला कमी वाटत नाही. प्रियदर्शनी इंदलकर हिने जे साकारलेलं सुकन्या हे पात्र आहे ते लक्षात राहतं. गावातली मुलगी जी दाखवलेली आहे आणि सोबत तिची काही स्वप्न आहेत, तिला देखील तिच्या मनातला राजकुमार हवा आहे आणि त्यासाठी तिने साकारलेले जे पात्र आहे ते खरंच उत्तमरित्या तिने केलेलं आहे. क्षितिज दाते याने देखील जी काही मेहनत घेतलेली आहे, BSc झालेला मुलगा, त्यानंतर ज्या प्रकारे तो गावात येतो, गावात आल्यानंतर बऱ्याचशा लोकांना प्रेरणा देतो, तर तो त्याचा जो काही प्रवास आहे तो त्याने उत्तम अभिनयाने वठवलेला आहे. सर्व कलाकारांचा अभिनय या चित्रपटात पाहण्यासारखा आहे. दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे हा चित्रपट पाहण्यासाठीची ती म्हणजे या चित्रपटातील संवाद. या चित्रपटामध्ये बरेचसे असे संवाद आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला खूप वेळा आपण खळखळून हसतो देखील आणि खूप वेळेला आपल्या डोळ्यात अश्रू देखील येतं. तर अशा प्रकारचे जे काही संवाद आहेत ते आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळतात. खरंच या चित्रपटातील जे काही संवाद आहेत मकरंद अनासपुरे यांचे असतील, जे काही कॉमेडी पंचेस असतील ते लक्षात राहतात. सोबतच जे काही गंभीर सिक्वेन्स दाखवलेले आहेत त्याच्यामध्ये जे काही सीन्स आपल्याला पाहायला मिळतात त्यातले जे काही संवाद आहेत, शेतकरी राजा, शेतकरी हा कसा ब्रँड होऊ शकतो, शेतकरी हा ब्रँडच असतो, तर यासारखे बरेचसे जे काही आपल्या मनाला भिडणारे संवाद आहेत ते या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामुळे संवाद ही एक या चित्रपटाची महत्वाची बाजू आहे. तिसरं महत्वाचं जे कारण आहे हा चित्रपट पाहण्याचं ते म्हणजे या चित्रपटाचं संगीत. या चित्रपटामध्ये जेमतेम 3 ते 4 गाणी आहेत आणि या गाण्यांमध्ये सगळ्यात जास्त जे मला आवडलं, जे लक्षात राहतं ते म्हणजे सोनाली सोनवणे हिने गायलेलं भेटणार कधी नवर देवा नवरी. हे जे काही गाणं आहे ते खरंच श्रवणीय आहे. त्याच्यामुळे तुम्ही देखील ते गाणं ऐका, तुम्हाला देखील ते आवडेल. बाकी अजून गाण्यांबद्दल जर बोलायचं तर या चित्रपटामध्ये रॅप सॉन्ग हा जो काही एक वेगळा विशेष प्रयोग जो काही दिग्दर्शकाने केलेला आहे तो खरंच आपल्या विचारांच्या पलीकडचा आहे. रॅप सॉन्ग एखाद्या गंभीर सिक्वेन्ससाठी वापरता येऊ शकतं, तेही मराठीमध्ये. या दिग्दर्शकाने उत्तम प्रकारे या चित्रपटात दाखवलेलं आहे. रॉक्सन याने हे गाणं तयार केलेलं आहे, लाल चिखल. तो ते तुम्हाला देखील आवडेल. रॅप सॉन्ग आहे आणि मराठीतला हा प्रयोग नक्कीच यशस्वी झाला असं आपण म्हणू शकतो. तिसरं जे एक गाणं आहे ते आपला हिंदीचा गायक दिव्या कुमार याने गायलेलं आहे, लढ रे तू बळी राजा. तर अशा प्रकारचं हे जे काही गाणी आहेत आणि या चित्रपटाचं संगीत दिलेलं आहे कुणाल करण यांनी. तो संगीत आणि ही जी काही गाणी आहेत ती या चित्रपटातली लक्षात राहतात. जमेच्या गोष्टी. या चित्रपटातील जमेच्या गोष्टींबद्दल जर बोलायचं झालं तर या चित्रपटातील सगळ्यात जास्त जी लक्षात राहणारी गोष्ट आहे ती म्हणजे या चित्रपटाचे जे काही कॅमेरा अँगल, जी काही सिनेमॅटोग्राफी आहे, जे काही छायाचित्रण केलेलं आहे ते खरंच वाखाणण्याजोग आहे. या चित्रपटामध्ये बरेचसे असे काही सिक्वेन्स आहेत, ड्रोन सिक्वेन्स असतील, कॅमेरा अँगल्स असतील, त्याच्यात वापरलेले जे काही ट्रान्झिशन्स असतील
तर या सगळ्याच बाबतीत लक्ष देऊन काम केलेलं आहे. चित्रपटामध्ये गावाकडचा जो काही भाग दाखवलेला आहे त्याच्यामध्ये शेती करतानाच्या काही सिक्वेन्स असतील किंवा पॉली हाऊसमधील काही सिक्वेन्स असतील तर त्याच्यामध्ये जे काही कॅमेरा अँगल्स वापरलेले आहेत, जी काही सिनेमॅटोग्राफी झालेली आहे ती खरंच पाहण्यासारखी आहे. सो सिनेमॅटोग्राफी हे एक या चित्रपटाचं महत्वाचं कारण आहे. दुसरी जी गमतीची गोष्ट आहे या चित्रपटाची ती म्हणजे या चित्रपटाची वेशभूषा. आणि या चित्रपटामध्ये जो काही गावाकडचा जो काही बराचसा भाग दाखवलेला आहे, सेट्स असतील, लोकेशन्स असतील, त्या ठिकाणी वापरलेली जी काही कलाकारांची वेशभूषा असेल आणि सोबत तांत्रिक गोष्टी असतील जसं की कलर ग्रेडिंग असेल, चित्रपटाचं एडिटिंग असेल, तर या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत हा चित्रपट नक्कीच लक्षात राहतो. तिसरी जी महत्वाची गोष्ट आहे जी की खरंच महत्वाची आहे आणि जी या चित्रपटाचं एक वैशिष्ट्य आहे ती म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शक राम घाटमोडे यांचं जे काही लेखन आहे, यांनी जो काही हा चित्रपट लिहिलेला आहे, या चित्रपटाची कथा आणि हा विषय खरं तर गंभीर आहे. गंभीर यासाठीच कारण आजकाल आपण बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी पाहत असतो, ऐकत असतो. शेतकरी मुलांना बऱ्याचशा मुली नाकारतात. त्या एका महत्वाच्या विषयावरती इतका सुंदर चित्रपट हा राम घाटमोडे यांनी केलेला आहे. त्यांचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच प्रयत्न, पण ते नक्कीच या चित्रपटासाठी दर्शनात सफल झालेत असं आपण म्हणू शकतो. या चित्रपटात फक्त हा एक महत्वाचा विषय नाही, त्यासोबत शेतकऱ्यांचे जे काही बरेचसे विषय आहेत, हुंडाबळी असेल किंवा शेतकऱ्यांच्या मालाला भाव न मिळणं असेल किंवा अजून जे काही शेतकऱ्यांचे आत्महत्या वगैरे यासारख्या विषयावरती देखील लक्ष देण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे ही जी काही कथा आहे या चित्रपटाची ती खरंच कथा आणि त्याची सोबतची जी काही पटकथा आहे ती या चित्रपटाला तारून नेते आणि हा चित्रपट आपल्याला कुठेही रेंगाळलेला वाटत नाही. त्याचमुळे हा चित्रपट सर्वांनी आवर्जून पाहायला हवा. थोडक्यात जर सांगायचं झालं तर हा चित्रपट जो आहे तो एक परिपूर्ण कलाकृती आहे. शेतकरीच हा आपल्या शेतकरी बांधवांना कमी समजू लागतो, लेखू लागतो आणि त्याचं कारण जे असतं की आपल्या मुलीला शेतकरी कुटुंबात आपण लग्न करून पाठवू नये, कारण आपण ज्या काही हाल अपेक्षा सोसलेल्या आहेत त्याच आपल्या मुलीने सोसू नये, या सारख्या गोष्टींवरती भाष्य करणारा हा चित्रपट आहे नवरदेव BSc अग्री. या चित्रपटात खूप महत्वाचा विषय अत्यंत सोप्या आणि साध्या पद्धतीने मांडलेला आहे. सोबत कॉमेडीची फोडणी देखील या चित्रपटात दिलेली आहे. म्हणून हा एक तितकाच गंभीर आणि तितकाच हसवणारा असा हा चित्रपट आहे. सर्वांनी पाहण्यासारखा हा चित्रपट झालेला आहे. चित्रपटात जर शेतमालाला आपण परदेशात विकून बऱ्याच विविध प्रकारातून उत्पन्न कसं घेऊ शकतो हा जो एक पॉइंट तिथे दाखवला असता तर चित्रपट अजून खरंच कुठल्या कुठे गेला असता. तर ही एक गोष्ट सोडली तर चित्रपट खरंच खूप उत्तम प्रकारे आपल्यासमोर मांडलाय. हा चित्रपट एक परिपूर्ण मेजवानी आहे, त्याच्यामुळे त्याचा आस्वाद तुम्ही नक्की घ्या. हा चित्रपट नक्की पहा. या चित्रपटाला मी देतोय 4 स्टार्स. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि जर तुमच्या काही सजेशन्स असतील, सूचना असतील त्या देखील तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. आणि हो, तुम्ही सबस्क्राईब करायला मात्र विसरत आहात, कारण सबस्क्रायबर काउंट जर पाहिला आपण या चॅनलचा तर खरंच खूप कमी आहे. ज्या प्रकारे व्ह्यूज येतात त्या प्रकारे सबस्क्रायबर येत नाहीयेत. तुम्ही जर पाहत असाल तर इतके कमी सबस्क्रायबर या चॅनलला आहेत आणि तुम्ही चॅनल सबस्क्राईब करत नाही. मला माहिती आहे तुम्हाला या सगळ्या गोष्टी मोफत आहेत, फ्री आहेत, पण तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर तेवढंच पाठीवरती थाप मिळते, मोटिवेशन मिळतं अशाच प्रकारचे अजून व्हिडिओ आणण्यासाठी. त्यामुळे प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं चॅनल आहे मराठी रिव्ह्यूअर आणि मी अशाच प्रकारचे सर्व भाषिक चित्रपटांचे रिव्ह्यू घेऊन येत असतो प्रत्येक आठवड्याला. भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन चित्रपटाचा रिव्ह्यू घेऊन लवकरच. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, जय महाराष्ट्र.